बरेच दिवस ठेवलं तर अडगळीतलं लोखंडही सुद्धा त्या ठिकाणी गंजायला लागतं, त्याला गंज लागतो आणि ते निकामी व्हायला लागतं. तसंच आपल्या मेंदूचं आहे. जेवढे आपण भूतकाळामध्ये रमत जाऊ, जेवढे आपण भूतकाळातल्या घटनांनी व्यथित होत जाऊ आणि निरंतर एकांतात बसल्यानंतर त्याच वेदनादायी भूतकाळातल्या घटना जर आपण चोथा करून टाकत असू, नेहमी चघळत बसत असू, तर आपला वर्तमान मात्र खराब होत जातो आणि जो वर्तमानातला क्षण आहे तो आपल्याला व्यवस्थित जगता येत नाही आणि नवनिर्माण शक्ती आपल्यामध्ये कदापिही त्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि असंच क्षणाक्षणानं जीवन या ठिकाणी व्यतीत होतं आणि जीवनात बाकी काहीच उरत नाही. चैतन्य हरवून जातं त्या भूतकाळामध्ये आणि त्या भूतकाळातल्या वेदनांमध्ये. ते क्षण विसरा, त्या घटना विसरा आणि या वर्तमानाला चिटका, असे चिटका की तो वर्तमान हातून सुटता कामा नये, तरच जीवन यथार्थ होईल. नमस्कार. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.